पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सगळ्यांना आदेश बांदेकरचा सस्नेह जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा तुम्हा चौघांचंही होम मिनिस्टरमध्ये स्वागत. थँक्यू. आणि हा प्रवास, कारण आता बाळकडूविषयी फक्त तुम्ही बोलणार आहात आणि आम्ही फक्त ऐकणार आहोत. आणि हो, चित्रपट काल प्रदर्शित झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराने जो उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल आदेश बांदेकरचा मनापासून नमस्कार. असंच प्रेम करत राहा. नेहा, तुमच्यापासून सुरुवात. या चित्रपटाविषयी सांगायचं तर बाळासाहेबांचे जे विचार आहेत, त्यांचे जे आयडिओलॉजीज आहेत, त्याचं आपण रिअल लाईफमध्ये ॲप्लिकेशन करायला पाहिजे, जे आपण कधी कधी करत नाही. असा हा बऱ्यापैकी चित्रपट आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि उमेश इज प्लेइंग दॅट कॉमन मॅन, बरोबर. त्याच्या कॅरेक्टरमध्ये किंवा त्याच्या प्रवासात तुझी भूमिका व्यक्तिरेखा सांगते ना, सांगते ना, त्याच्यामुळे सांगते ना. या फिल्मचे मेन करता उमेश आहेत. उमेशच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ही फिल्म आहे, म्हणून त्याच्याशिवाय मी माझ्या कॅरेक्टर पर्यंत पोहोचू शकत नाही. बरं, चुकलं माझं. तर उमेशचा जेव्हा प्रवास सुरू होतो आणि तेव्हा त्याला असं वाटतं की काही गोष्टी मनाविरुद्ध घडतायत आणि वेळ आलेली आहे की आपण आपला आवाज किंवा त्याचा आपण म्हणूया की रिबेल केलं पाहिजे. तेव्हा त्याला सपोर्ट करणारे काही त्याच्या आजूबाजूचे सपोर्ट पिलर्स आहेत. त्याच्या त्या रागाला, त्याच्या त्या एनर्जीला चॅनलाइज करणारे काही आहेत. त्यातली मी एक आहे. मग काय व्यक्तिरेखेचं नाव? एवढं नाही बोलू शकत मी. सही एवढं आहे. बाकी मग तुम्ही चित्रपटात बघायचं ना. सगळंच आम्ही आता बोलून झालं तर कसं चालणार? ठीक आहे, मी बघितला काल, पण तुम्ही नव्हता. सॉरी. कारण तुम्ही कुठे बघितलं? अरे बाबा, म्हणजे नेहा पेंट्स हे नव्हत्या तर सही होती असं मला म्हणायचं आहे. इतकी उत्तम तुम्ही व्यक्तिरेखा साकारलेली आहे. माझं ऐकूनच घेत नाही तुम्ही. खूप उशिरा बोलता. अरे पण बोलायच्या आधीच तुम्ही मला वेळच देत नाही. माझ्यावर नाही. कारण काय आहे, इतका खरेपणा, इतका प्रांजळपणा या चित्रपटात आहे, म्हणून इतक्या प्रामाणिकपणे सगळे बोलत आहेत आपल्या व्यक्तिरेखेविषयी. त्या व्यक्तिरेखेचं नाव आहे बाळकृष्ण पाटील. एक कॉमन मॅन आहे. माझ्या मते महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची ही इच्छा असते की बाळासाहेबांच्या जवळ जावं, त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्या सहवासात यावं. माझ्या मते ती इच्छा हा चित्रपट पूर्ण करणार आहे. जेव्हा बाळकडू हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षक पाहिल तेव्हा त्याला तोच अनुभव मिळणार आहे जो त्यांना भेटल्याचा अनुभव असणार आहे. किती छान. वा. फार लवकरच मी असं म्हणेन की आपल्याला त्यांची उणीव भासायला लागलेली आहे. म्हणूनच सगळीकडे आपल्याला ऐकायला मिळतं, साहेब परत या, परत या. आणि त्याचंच उत्तर म्हणजे बाळकडू आहे असं मला वाटतं. त्यातलं एका कॉमन मॅनचं मी जे कॅरेक्टर करतोय, त्यामुळे जसं तू म्हणालास हे तुझंच कॅरेक्टर आहे, जी त्याच्याही मनातली इच्छा आहे की बाळासाहेबांचे विचार, त्यांचं प्रतिनिधित्व करणारा हा कॉमन मॅन आहे, हा सामान्य माणूस आहे. आणि एवढंच नाही, मला असं वाटतं की महाराष्ट्रातील जनतेला बाळासाहेब फार कमी माहिती आहेत. म्हणजे त्यांचं कर्तृत्व माहितीच आहे त्यांना. आज सगळ्यांना माहिती आहे, नेते म्हणून ते सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्याच्या पलीकडे बाळासाहेब खूप काही, जे त्यांच्या जवळच्या सहवासात येतात त्यांनाच ते कळू शकले आहेत किंवा त्यांनाच ते कळतात. त्यांचं ह्युमर, त्यांचा हजरजबाबीपणा, हो, त्यांचा स्पष्ट वक्तेपणा. तसं तू म्हणालास तसं की आज मला असं वाटतंय की तो चित्रपट बघताना कधीतरी प्रत्येकाला हा अनुभव मिळणार आहे की उमेश हा प्रत्येक जण असणार आहे. खरं असं होऊ शकेल की ज्याची ती इच्छा आहे. काय तुमचा अनुभव? अनेकांना बाळासाहेबांना भेटायचं होतं, जसं उमेशने आता म्हटलं. काही लोक तर एकदा बघायचं आहे फक्त, त्यांना अशाही रिक्वेस्ट घेऊन यायची की आम्हाला एकदा फक्त भेटायचं आहे किंवा त्यांना दुरून पाहायचं आहे. आता काही लोकांना ते भाग्य होतं म्हणून ते भेटू शकले, बोलू शकले.
या चित्रपटातनं नक्कीच त्यांना भेटता येईल त्यांना. पण मला अजून एक गोष्ट वाटते की खूप लोक आहेत ते बाळासाहेबांना कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. कॉपी म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण बाळासाहेबांसारखं स्ट्रॉंग व्हावं, आपल्यातही तेवढीच ताकद यावी, आपणही तेवढ्याच तोडीचं व्हावं. आणि त्यात काहीच वाईट नाही आहे. बाळासाहेबांनाही तसंच वाटायचं की आपल्या प्रत्येक शिवसैनिकाने आपल्यासारखंच एकदम कणखर व्हावं आणि लढावं सगळ्या गोष्टींच्या बाबतीत ज्या त्यांना त्रास देतात, मराठी माणसांना त्रास देतात. पण एक साधारण गोष्ट आहे की नुसतं रुद्राक्ष घालून कोणी बाळासाहेब होऊ शकत नाही, किंवा कोणी नुसता असा नमस्कार करून, हल्ली खूप लोक करतात मी पाहते, असा नमस्कार करून कोणी बाळासाहेब होऊ शकत नाही, किंवा आदेश देऊन कोणी नुसतं बाळासाहेब होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला खूप परिश्रम करावे लागतात, लोकांना समजावं लागतं, त्यांचे त्रास समजावे लागतात. खूप 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 मोठी गोष्ट आहे ही. कदाचित त्यांच्या सगळ्या शिवसैनिकांना कळेल की बाळासाहेबांची त्यांच्याकडनं काय अपेक्षा होती किंवा काय आहे आजही. आणि हा चित्रपट म्हणजे एक संवाद आहे, मोनोलॉग नाही, हा डायलॉग आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तिथे चित्रपटगृहात बसून बाळासाहेबांशी बोलणार आहात आणि बाहेर निघताना तुम्हाला नक्की कळेल की आपण काय यातनं घेऊन चाललोय ते. बरोबर. मला एक विचारायचं, बरेच जण एक प्रश्न विचारतायत तो प्रोमो सुरू झाल्यापासून, बाळासाहेबांची भूमिका कोणी साकारली आहे? बाळासाहेबांची भूमिका दुसरं कोणी साकारू शकतं का, हा प्रश्न मीच तुम्हाला पर्याय असूच शकत नाही. त्यामुळे बाळासाहेबांची भूमिका त्यांनीच साकारली आहे. बाळासाहेबच सगळ्यांशी बोलतायत. हा, अतुल, तुला बाळासाहेबांचा काही किस्सा किंवा असं काही आहे का? हो आहे ना. म्हणजे माझा किस्सा इतका ह्युमरस आहे की एका सिनेमाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या घरी गेलो. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बघितलं तर अतुल काळे त्यांच्या बाबतीत काहीतरी घडलेला किस्सा सांगत होते, जो किस्सा सांगता सांगता मी थांबवलं कारण ब्रेकची वेळ झाली होती. अतुल, कंटिन्यू. तर एका सिनेमाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही मातोश्रीवर गेलो आणि मी थोडासा उशिरा पोचलो तिकडे. आणि तिकडे गेल्यावर मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांनी मला विचारलं, नाव काय तुमचं? म्हटलं अतुल काळे. काय करता तुम्ही? म्हटलं मी मांजरेकरांचा असिस्टंट आहे, असोसिएट आहे. अच्छा, बरं. तुमचं सगळं ठीक आहे ना? तर मला 2 मिनटं काय कळलं नाही. म्हटलं म्हणजे? नाही ते काय, हां म्हटलं कानात घालतो मी. एका कानात घालायचो तेव्हा रिंग. नाही ते काय म्हणतात ना, उजव्या कानात असले की हे आणि डाव्या कानात असले की ते. तुमचं सगळं व्यवस्थित आहे ना? म्हटलं हो, माझं सगळं व्यवस्थित आहे. बरं बरं, बसा बसा. बरं काय घेता तुम्ही दुपारी? म्हटलं नाही आम्ही कोकम सरबत घेतो, तुम्ही काय घेता? म्हटलं कोकम सरबतच घेतो. पण तुला सांगू, त्या पॉज मध्ये त्यांना कळलं असेल तू काय घेतो. एवढा थरथरलो होतो तेव्हा. म्हटलं अरे मी बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला आलोय. बरं तेव्हा ते आजारी होते, पण तो त्यांचा म्हणजे तो इमिजिएट मला जो त्यांनी असा गुंडाळला ना 2 मिनिटात, आणि मी प्रेमात पडलो आणि मी तिकडे खालीच बसलो. मग ते म्हणाले नाही वरती बसा तुम्ही. बसलो. एकच खंत राहिली मनात की मी त्यांच्यावर फोटो काढला नाही, जे लोकांचं स्वप्न असतं किंवा काय. पण ठीक आहे, मी त्यांना भेटलो हेच म्हणजे माझ्यासाठी खूप ग्रेट होतं. आणि असं वाटतं की तेव्हाही हे ठरलं होतं की मी एक दिवस त्यांच्या विचारांवर सिनेमा करीन. ते नशिबात होतं माझ्या. म्हणजे मी स्वतःला खूप नशीबवान मानतो की मी हा सिनेमा करतोय. आणि हा एकूण सिनेमा करताना एक वेगळा फोर्स जाणवला. म्हणजे मी जनरल सांगतो, मी ठरवलं होतं मुंबईत शूटिंग करायचं नाही, कारण ह्या सिनेमाचं मॅक्झिमम शूटिंग आउटडोर, आणि मुंबईत शूटिंग करणं खरंच कठीण आहे आउटडोरला. पण ह्या सिनेमाच्या निमित्ताने मला कळलं त्यांची ताकद आणि ती प्रेमापोटी जे प्रेम होतं त्यांच्याबद्दल लोकांचं, जे लोकांनी आम्हाला मदत केली. म्हणजे आम्ही सगळ्या परमिशन्स घेऊन वगैरे शूटिंग केलं, पण रानडे रोडसारख्या गजबजलेल्या ठिकाणी आम्ही जेव्हा शूटिंग करतो 4 कॅमेरा सेटअपनी, तेव्हा तिकडचा प्रत्येक माणूस आमच्यासाठी सज्ज होता. शिवसैनिक तर होतेच, पोलीस पण होतेच, आणि मला असं वाटतं की तो फोर्स कायम होता. मी 38 दिवसाचा सिनेमा केला, पण माझ्या मागे एक फोर्स होता. आय हॅड दॅट कॉन्फिडन्स. आणि ह्या सिनेमामुळे मला असं वाटतं की मला कदाचित ते स्क्रिप्टचं ते वाचन होऊन किंवा ते सीन परफॉर्म होताना माझा आतला कॉन्फिडन्स आपोआप वाढत होता. दिस इज माय बिगेस्ट एक्सपिरियन्स. ह्या फिल्मच्या निमित्ताने मला माझा कॉन्फिडन्स, मी स्वतःला ओळखलं आणि माझा कॉन्फिडन्स परत आला आहे असं मला वाटतं. आणि कोणी वेगळा अर्थ काढू नये. म्हणजे नुसतंच बाळकडू देताना आपण बघतो की एक प्रोमो असतो, तो आपल्याला एक 90 सेकंदात किंवा 60 सेकंड्समध्ये आपल्याला ऑडियन्सला ग्रिप करायचं असतं, म्हणून तो तसा प्रोमो असतो.
मग नुसतंच त्याच्यात थोबाडीत मारणं, नुसतंच लोकांना शिव्या देणं असं नाही. आम्ही सगळ्या गोष्टी बॅलन्स करून, कारण कसं होतं की त्यांची स्टेटमेंट्स ही इतके धारदार स्टेटमेंट्स होते, ते करताना त्याचं काहीतरी दुसरं होऊ नये ह्याची काळजी घेतली. त्यासाठी आबा असायचे, स्वप्नाताई असायच्या, आणि खूप बॅलन्स असं ते स्क्रिप्ट आहे. आणि सगळ्या गोष्टी जसं उमेश म्हणाला की ह्युमर, ते उत्तम व्यंगचित्रकार होते, ह्या सगळ्या गोष्टींचं. आणि 3 तासात एवढं मोठं व्यक्तिमत्व मांडणं कठीण आहे. 3 तासात हे शक्यच नाही. पण तरी आम्ही सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास करून जेवढं आम्हाला 3 तासात लोकांना देता येईल तेवढं आम्ही दिलंय. आणि माझ्यासाठी हा ग्रेट एक्सपिरियन्स होता, लोकांसाठी बाळकडू हा चित्रपट, आणि या चित्रपटाच्या निमित्तानं या गप्पा या सगळ्यांची सुरूच आहेत. बरं, आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण यापूर्वी अशाच गप्पा मारल्या होत्या रितेश देशमुख यांच्याबरोबर, कारण निमित्त होतं लय भारी या चित्रपटाचं. आणि आता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होतो आहे 25 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता लय भारीचा. तेव्हा पाहायला विसरू नका लय भारी, फक्त झी मराठीवर. या चित्रपटातून तुम्हाला प्रत्येकाला भावी आयुष्यात उपयोगी ठरेल असं वाटणारं काय बाळकडू नेमकं मिळालं? त्यांच्याकडून मला असं बाळकडू मिळालंय की रडायचं नाही, लढायचं. फायटिंग स्पिरिट त्यांच्याकडनं मिळाली. क्या बात आहे, वा. उमेश? आता ह्या करिअरमध्ये किंवा कुठेही आयुष्यात कुठलाही दिवस मला असं वाटत नाही की मी कधी रडीन. ह्या सिनेमाने मला ते बाळकडून नक्कीच दिलं. आयुष्यात मी कधी आता रडणार नाही, फक्त लढत राहणार आणि हसत राहणार. मी सगळं काही जे काही शिकले किंवा मी जे काय करते आहे त्याचं श्रेय मी बाळासाहेबांना देईन. मला तिखट असं म्हणतात काही लोक, पण तो जो कडकपणा, तिखटपणा जो मी ग्रॅब केला आहे त्यांच्याकडूनच, असं मला वाटतं. मला प्रत्येक गोष्ट ही मला हवी तशीच लागते. मी फार बोलत नाही किंवा फार कटकटही करत नाही, पण माझ्या मनासारखं नाही झालं की मला नाही चालत. आणि आपण ठरवलं ते झालंच पाहिजे. जसं आपण म्हटलं की 23 जानेवारीला रिलीज करणार म्हणजे करणार, नाही कसं. हे मला वाटतं सगळ्यात मोठं बाळकडू मला मिळालं. मी BBC त्यांचा एक इंटरव्ह्यू पाहिला होता जो मी कधीच विसरत नाही. यू कॅन हेट मी, यू कॅन लव्ह मी, बट यू कांट इग्नोर मी. हे माझ्या डोक्यात एवढं घुसलंय की आपण आयुष्यामध्ये फक्त तेच करायचं जे आपल्याला आवडतं, जे आपल्याला पटतं. दबायचं नाही. कोणी आपल्यावर अन्याय करत आहे असं आपण म्हटलं तर आपली चूक आहे. कोणीतरी आपल्यावर अन्याय करूच कसं शकतो, हा जो ही भावना जी माझ्या मनामध्ये आली आहे ती मला वाटतं बाळासाहेबांच्या बाळकडूमुळेच आलेली आहे. किती छान, वा वा वा. अतुल? मला सपोर्ट मिळाला बाळकडूमुळे, कॉन्फिडन्स माझा वाढला, आणि अजून खूप काही मला मिळणार आहे बाळकडूमुळे. हे बाळकडू अनुभवण्यासाठी आपल्याला चित्रपटगृहात जायचं तर आहेच. खूप गोष्टी यांनी राखून ठेवल्या आहेत, कारण ते जर सगळंच सांगितलं तर तुम्ही कसं काय बघणार. पण त्याचबरोबर होम मिनिस्टर हा कार्यक्रम खेळाशिवाय संपत नाही. तेव्हा आता स्वप्नाताई आणि नेहा तुमच्या दोघींमध्ये खेळ रंगणार आहे. वाव. पण त्याआधी उमेशला काही प्रश्न. मला काय प्रश्न? प्रियाला तुझा पहिला कोणता रोल आवडला ज्याच्यामुळे तिच्या मनात तुझ्याबद्दल क्रश निर्माण झालं? वादळवाट, सोहम. उत्तर चुकलं. आभाळ माया मालिकेतला बंटी. बंटी, अरे देवा. वाजली ना घंटी. प्रियाला तुझ्या चेहऱ्यावरची कुठली गोष्ट आवडते? खळी. आय थिंक ही किंवा मध्येच कधीतरी येते ती खळी. कुठली नेमकी? काय बात आहे, बरोबर अंदाज आहे. लग्नाआधी तुम्ही दोघांनी एकत्र केलेलं पहिलं प्रोजेक्ट कुठलं, आणि त्यावेळी प्रियाचं वय किती होतं? आय थिंक फिल्म भेट. आणि तेव्हा प्रिया? तेव्हा प्रिया होती 10वीत. त्याने वर्ष विचारलं मी. अरे आता तेव्हा काय 16 जे काय असतं. चुकलं. 15 वर्ष. 15 तेच आता 10वीत असताना. 12/12/12 या तुझ्या वाढदिवसाला प्रियाने तुला कुठलं सरप्राईज दिलं होतं? अरे खूप सरप्राईजेस दिले होते. त्यातल्या त्यात एक म्हणजे अनपेक्षित म्हणजे तिने माझ्यासाठी फिश केलं होतं. पाथरानी फिश, पारसी टाईपचं एक फिश केलं होतं. चुकलंय उत्तर. मी म्हटलं ना खूप सरप्राईजेस दिली होती तिने 12/12/12ला. काय दिली होती? काय तिने एक माझ्या वयाची तेवढी गिफ्ट्स तिने काय काय लपवून ठेवली होती काय काय, आणि त्या प्रत्येक गिफ्टचं एक तिने ट्रेजर हंट केलं. बरोबर. हे जरा आधी सांगितलं असतं तर तुम्हाला 5 उत्तरं देतो, त्यातलं एक बरोबर तुम्ही समजा. आता तेवढं तिने केलं होतं. बरं, आता यानंतर हा खेळ, आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. या खेळाला सुरुवात करण्यापूर्वी मला विचारायचं आहे की आता संजय राऊत प्रस्तुत, बरोबर,
तर त्यांनी कसं काय, म्हणजे ते कधी रागावले नसतील ना याच्या दरम्यान, किंवा कधी? खूपच चांगला प्रश्न तुम्ही विचारला. ते फार शिस्तबद्ध आहेत खाण्याच्या बाबतीत, झोपण्याच्या बाबतीत, सगळ्याच बाबतीत. म्हणजे त्यांना ह्या वेळेला हे, त्या वेळेला ते लागतं. पण ह्या चित्रपटासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य उलटं पालतं केलंय. म्हणजे 10ला जेवलेत, 11ला जेवलेत, रात्रभर जागलेत. त्यांनी खूप काही केलंय ह्या चित्रपटासाठी. आणि मला खरंच हे सांगावं असं वाटतं की त्यांच्याशिवाय ह्यातलं काही म्हणजे काहीच होऊ शकलं नसतं. कथा जरी माझी असली, दिग्दर्शन अतुलचं आहे, नेहा आणि उमेश यांनी खूप चांगलं काम केलं आहे, अंबर गणेश यांनी खूप चांगले संवाद लिहिले आहेत. पण हा जो विचार आहे की बाळासाहेबांचा विचार आपण लोकांपर्यंत पोचवायचा कसा तरी, आणि मला बाळासाहेबांसाठी काहीतरी करायचं आहे, हा जो विचार त्यांनी आमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये असा भिनवला आहे, त्याच्याशिवाय काहीच होऊ शकलं नसतं. आणि मला हे नक्कीच सांगावं असं वाटेल की प्रत्येका गुरुला असा शिष्य असावा. किती छान. मग तुमचे आणि आबांचे वाद व्हायचे दरम्यान कधी? चिडणं? तुमचं नाव तर मी फोनमध्ये रेफरी ठेवले. वाद नाही, पण कदाचित विचार वेगळे आहेत, मतं वेगळी आहेत, त्यामुळे क्रिएटिव्हली आम्ही बऱ्याच गोष्टींवरती चर्चा. वाद हे मी डिक्शनरीमधनं कट करून त्या जागी चर्चा लिहिली सध्या. कारण आम्ही खूप चर्चा केल्या या बाबतीत, कसं असलं पाहिजे. आणि त्यांनी खरंच एवढं त्याच्यामध्ये जीव ओतलाय ना की ही चर्चा होण्यासारखीच होती. खरंच आहे. शेवटी मुलीचं हित हे आबांना किंवा बाबांनाच कळणार ना. हो, आणि वडिलांचं हितही मुलींना कळतं. आत्ता हा खेळ 24 जानेवारी म्हणजे आजच, तेव्हा आत्ता हा खेळ संपला. या दोघींपैकी कोणी पैठणी पटकावली हे कळलं की जय मल्हार. जय मल्हार झालं की सगळ्या बाबांनी, मुलींनी, सुनांनी, सासूबाईंनी सगळ्यांनी एकत्र बसा आणि बघा कन्यादान. एक पोवाडा ऐकला आम्ही त्या दिवशी त्या प्रोमोमध्ये. तो पोवाडा गायलाय कोणी? तुम्ही गायलाय? सगळीकडे मी म्हणायचं नसतं, कोणी गायलाय? खरंच मी गायलोय. नाही, तो चांगला गायलाय, कोणी गायलाय म्हणून विचारतोय, नाहीतर नसतं विचारलं. कोणी मला कोण गायलं रे? अतुल काळे म्हणून कोणतरी. क्या बात. अतुल सुंदर गायलाय. नाही, अतुलनी बरीच कामं केली आहेत. ह्या चित्रपटात त्यांनी एक छोटासा रोल सुद्धा केलाय. मग मी तर सगळीकडे सांगते, चहाची कपं उचलण्यापासून खुर्च्या हलवण्यापर्यंत सगळं कमी तिथे आम्ही अतुलनी सगळं काही केलंय. आणि मी ते ऑलवेज लहानपणापासून करत आलो. म्हणजे मला घरून तसं बाळकडू होतं की कुठलंही काम करायला लागायचं नाही, कारण कधी आपल्यावर कुठलीही वेळ येऊ शकते. त्यामुळे मी तसा आहे. मला उगाच तो हुद्दा ठेवून मी डिरेक्टर आहे म्हणून असं करायचं किंवा नाही. मला पहिली गोष्ट स्पॉट हाक मारायला आवडत नाही, जे मी टाळतो. माझ्या सेटवर पण मी अलाव करत नाही कोणाला. त्यांची नावं आहेत ना, आपल्याला दे डिरेक्टर असं कोणी हाक मारलं तर कसं वाटेल. त्यापेक्षा ते त्यांची नावं घ्या. आणि माझ्या सेटवर काय म्हणतो आपण त्याला, सर्व भाव, काय सर्व धर्म समभाव, तसा तो प्रकार आहे. बरं, आता फॅमिली भाव न खाता ते ऐकव ना आम्हाला गाणं. काय ते पोवाडा गायला असते. अहो राजे हो जिर राज रजी जी, अहो राजे हो जिर राज रजी. स्वराज्याचे बांधू तोरण संधी पाहून कोंढणा किल्ला घ्यावा ताब्यात. अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात, जिजाबाई बदल्या राजगडात. जी अजित समीरचं म्युझिक आहे यात. अजून पोवाड्या व्यतिरिक्त अजून 3 गाणी आहेत. थोडं टेक्नो आणि खूप व्हायब्रंट म्युझिक. हे लोकांना आवडेल. यंग जनरेशन जो आपलं टार्गेट आहे त्यांना भयंकर हे म्युझिक आवडेल. वा 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 वा. हा खेळ बघूया, या खेळात काय होणार. यामध्ये मनोरा रचायचा आहे. कमीत कमी 7 टप्पे किंवा त्याहून जास्त कितीही चालतील. जर ते 7 टप्पेही होऊ शकले नाहीत तर 2 मिनिट वेळ पूर्ण होईल. त्यावेळेला तुम्हा दोघींपैकी ज्याने उंच मनोरा रचलेला असेल त्या वेळेला त्या जिंकणार आजच्या भागातली पैठणी. 1 2 3 वेळ सुरू झाली. शाबाश. परत चालू दे. रडायचं नाही, रडायचं. करेक्ट आहे, सुरू ठेव. संपली. 1 2 3 4 5 6 7. अरे क्या बात. Ancestor धावून आले.
प्रत्येक टप्प्यावर ते पकडून एक एक ऍडजस्टर बसलाय. होम मिनिस्टरचा हा आनंदाचा क्षण आणि आता हा क्षण सन्मानाचा. अतुल, या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा तर आहेतच, पण त्याचबरोबर मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट्स साईन करता यावी तुला यानंतर, म्हणून होम मिनिस्टर कुटुंबाकडून आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू. तुलाही खूप साऱ्या शुभेच्छा आणि झी मराठीकडून तूही असंख्य कॉन्ट्रॅक्ट साईन कर. थँक्यू. आणि सर्व भाषांमध्ये स्वतःचं स्थान प्रस्थापित. थँक्यू. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. आज जिंकलेल्या आहेत ज्या वहिनी, भावी वहिनी आहेत त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनेत्री नेहा पेंडसे यांना, आणि त्याचबरोबर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. हा सगळा योग ज्यांनी जुळवून आणला त्यांच्या सन्मानाचा क्षण आता. डॉक्टर स्वप्ना पाटकर, आपलाही आम्ही सन्मान करणार आहोत. होम मिनिस्टरच्या प्रथेप्रमाणे महाराष्ट्राचं महावस्त्र देऊ, अर्थात पैठणी देऊ. वा वा. तेव्हा बाळकडू बघण्यासाठी सगळे सज्ज व्हा, सहकुटुंब सहपरिवार जाऊन हा चित्रपट बघा आणि आशीर्वाद द्या. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.